गावठी गांजा म्हणजे मेथ ही नशिबी 3 लाखाची झाली. म्हटलं आता आहे ना फक्त गाडी काढायची. मग बरं इकडचं राजकारण तिकडे केलंय. म्हटलं आता आहे ना फक्त चेतकच काढायची. मग आम्ही सर्व आहे ना आपल्या कळवणच्या चेतक शोरूम मध्ये आलोय आणि शोरूम मध्ये आल्या आम्हाला डायरेक्ट यो काळा घोडा बघायला भेटला. यो काळा घोडा तर डायरेक्ट मनातच भरलाय. मग आपल्या शोरूमचे मालक म्हणजे शुभम दादाला म्हटलं यो काळा घोडा आहे ना आपल्या दावणीत उभा पाहिजे. आणि हत्यार ताब्यात घेतल्यानंतर ना सर्वात पहिले तर घरी येऊन पूजा केली. त्यानंतर आहे ना डायरेक्ट गावामध्ये आलोय आणि गावातल्या देवांचं तर दर्शन झालं होतंय. पण दुसऱ्या दिवशी ना गडावरच्या सप्तशृंगी माताचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी ना मी आणि माझा मित्र सकाळी गडाच्या दिशेने निघालो होतो. आणि आजचं वातावरण तर एकदम खतरनाक झालेलं होतं. वरती आल्यानंतर ना भो आम्हाला तर सर्वात पहिले पाण्याचा टाका क्लीन करताना दिसले. वरती आल्यानंतर ना भो गर्दीला तर डायरेक्ट मापच नव्हतं. मग देवीचं दर्शन झाल्यानंतर ना गाडीसाठी कुपन घेऊन घेतलाय आणि आपली गाडी पहिल्या पायरीला आणली. मग हे सर्व झाल्यानंतर ना भो लाईक फॉलो करा नका करू पण आई सप्तशृंगी माता की जय कमेंट मध्ये नक्की लिहा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.